Hello students, yesterday you have learned the integrated rate law for first order reaction. Integrated rate law means the equation which are obtained by the integrating differential methods, which gives the direct relationship of the concentration of reactants with a times are called the integrated rate law. त्याचा आपण कंप्लीट डेरिव्हेशन सुद्धा बघितलेलं आहे. मी तुम्हाला डेरिव्हेशनचे नोट्स सुद्धा ते पाठवलेले आहेत, म्हणजे त्या स्टेपनं तुम्ही ते तुम्हाला समजून जाईल. जो आपण रेट लॉ फाइंड आउट केला होता एखाद्या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा, कुठलीही एखादी रिॲक्शन घ्यायचं जी कशी आहे फर्स्ट ऑर्डर आहे, म्हणजे ज्याचा एक्सपोनंट पॉवर हा कसा आहे फर्स्ट आहे, तर त्या रिॲक्शनचा आपण जर रेट लिहिला तर रेट काय आला, रेट इज इक्वल टू डी स्मॉल डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय द डी टी इज इक्वल टू K into concentration of A. A means the initial concentration of the reactant. मग त्याचं तो जो रेट लॉ आहे त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं, इंटिग्रेशन डिफरन्शियल मेथड्समध्ये कन्वर्ट केलं आणि फायनली इक्वेशन काय आलं आपल्याला, K इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय T log base 10 initial concentration of A0 divided by the remains concentration of AT. इथपर्यंत आपण बघितलं. Then today we are going to study the next point of this chapters, half-life of the first order reaction. आता half life म्हणजे कोणाची, त्या रिॲक्शनची half life. So the first we see the what is mean the half life of first order reaction. So the half life of first order reaction means it is defined as the time is needed for the reactant concentration to fall to 1/2 of the initial values are called the half life of the first order reaction. म्हणजे डेफिनेशन काय बघा, समजा आता ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कन्सिडर केलं 1 मोलार इतकं कॉन्सन्ट्रेशन आहे. मग डेफिनेशन काय सांगते, द टाइम नीडेड टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्टंट टू falls or consume 1/2 time to the initial values. म्हणजे एखाद्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन अर्ध कंज्यूम होण्यासाठी किंवा अर्ध डिस्ट्रॉय होण्यासाठी लागणारा कालावधी त्याला काय म्हणायचं, त्या रिॲक्शनची हाफ लाईफ. आता समजा आता ही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे आणि कंप्लीट रिॲक्शन पूर्ण होण्यासाठी समजा 20 सेकंद लागले आणि या 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन मधलं अर्ध कॉन्सन्ट्रेशन म्हणजे किती, 0.5 मोलार कॉन्सन्ट्रेशन कंज्यूम होण्यासाठी समजा 8 सेकंद लागले. कारण सुरुवातीचा रेट कसा असतो, द बिगिनिंग रेट ऑफ रिॲक्शन इज अ फास्टर then it becomes the slow. म्हणजे समजा 8 सेकंदामध्ये 0.5 मोलार कॉन्सन्ट्रेशन काय झालं, डिस्ट्रॉय झालं. म्हणजे या रिॲक्शनचा हाफ लाईफ काय झाला, 8 सेकंद. म्हणजे 8 सेकंदामध्ये इनिशियल व्हॅल्यू जितकी होती त्याच्या अर्ध कॉन्सन्ट्रेशन काय झालेलं आहे, कंज्यूम झालेलं आहे. ते कंज्युमिंग टायमिंग म्हणजेच काय, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता समजा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण A0 धरलं, हे किती आहे, 1 मोलार आहे, त्याच्यापैकी अर्ध कॉन्सन्ट्रेशन डिस्ट्रॉय झालंय, म्हणजे त्याला आपण काय कन्सिडर करू शकतो, A0/1/2. किती कॉन्सन्ट्रेशन कंज्यूम झालेलं आहे, हाफ, म्हणजेच इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कंज्युम्ड बाय डिवायडेड 2 म्हणजे अर्ध कॉन्सन्ट्रेशन काय झालं, कंज्यूम झालं. मग अर्ध कंज्यूम झालं तर शिल्लक किती राहिलं, अर्ध कंज्यूम झालेलं आहे म्हणजे शिल्लक किती राहिलेलं आहे, 0.5 इतकं काय असेल, शिल्लक असेल. मग अर्ध कॉन्सन्ट्रेशनला आपण काय कन्सिडर केलेलं आहे इंटिग्रेटेड रेट लॉ मध्ये, इट इज कन्सिडर्ड ॲज द रिमेन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ द AT. म्हणजेच अर्ध कंज्यूम झालं म्हणून त्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला काय कन्सिडर केलेलं आहे आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0, त्याच्या अर्ध कंज्यूम झालं म्हणून आपण डिवायडेड 2 लिहिलं, म्हणजे इज इक्वल टू हे आहे. अर्ध कंज्यूम झालं, शिल्लक किती राहिला, शिल्लकला काय कन्सिडर केलेलं आहे आपण,
रिमेन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ एटी किती राहिलं 0.5 मोलार. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ एटी इज इक्वल टू इतकं शिल्लक राहिलंय, इतकं कंझ्युम झालंय. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ एटी इज इक्वल टू आपण असं सुद्धा याला असं सुद्धा लिहू शकतो. आलं लक्षात. हे आपल्याला पुढे बघायचं. फक्त इथं काय हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे डेफिनेशन काय, द टाइम needed to reactant concentration, the time needed to the reactant concentration to falls initial 1/2 of the initial values. सुरुवातीचं जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे रिॲक्टंटचं त्याच्या अर्ध कॉन्सन्ट्रेशन कंझ्युम होण्यासाठी लागणारा कालावधी त्याला म्हणायचं हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. मग 8 सेकंद लागतील किंवा 10 सेकंद लागतील. दोघांचा रिॲक्शनचा एकूण टायमिंग समजा 20 सेकंद असते, त्याच्यापैकी अर्ध कंझ्युम होण्यासाठी कदाचित 10 सेकंद पण लागू शकतील. पण मी इथं 8 सेकंद का म्हणलं, बिकॉज द रेट ऑफ द रिॲक्शन इन अ बिगिनिंग स्टेज इज अ फास्टर. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कंझ्युम होण्याची जी स्पीड आहे ती काय असते, सुरुवातीच्या याला फास्ट असते, म्हणून मी 8 सेकंद दाखवलं. किंवा दुसरी डेफिनेशन काय, द हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज डिफाइंड ॲज द टाइम इज रिक्वायर्ड फॉर 1/2 ऑफ द रिॲक्शन टू बी completed. ही सिंपल डेफिनेशन आहे. The time is required, the 1/2 of the time is required to be the 1/2 of the reaction to be completed. दुसरी डेफिनेशन काय, half life of first order reaction is defined as the time required for 1/2 of the reaction to be completed. म्हणजे एकूण जी रिॲक्शन आहे त्याची अर्धी रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असं म्हणतो. समजलं. मग हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, तर एखादी रिॲक्शन अर्धी रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी जितका कालावधी लागतो त्याला आपण काय म्हणतो, हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता त्याच्यानंतर हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बाय इंटिग्रेटेड रेट लॉ. मग आता या हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं आपल्याला इक्वेशन काढायचं. कसं काढणार, you know the integrated rate law equation, k is equal to 2.303 divided by t log base 10 initial concentration of A0 upon remains concentration of 80. हा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे कंप्लीट रिॲक्शनचा रेट लॉ, इंटिग्रेटेड रेट लॉ. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन काय सांगते, द टाइम रिक्वायर्ड फॉर 1/2 ऑफ द रिॲक्शन टू बी completed. According to the definition, or the initial concentration of A0 falls to 1/2 of the reactant concentration of a half times, the equation becomes A0 by 2 at, आता टाइम सुद्धा काय असेल, हाफच असेल. अर्धी रिॲक्शन कंझ्युम झालं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अर्ध कंझ्युम झालं, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय 2 ॲट अ हाफ टाइम. हे असं लिहा. किंवा डायरेक्ट अकॉर्डिंग टू द डेफिनेशन काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 इट बिकम्स द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय हाफ ॲट अ हाफ टाइम, t इज इक्वल टू हाफ टाइम. अँड सिमिलरली the remains concentration of reactant AT is equal to initial concentration of A0 by 2. कारण आत्ताच मी सांगितलं अर्ध कॉन्सन्ट्रेशन कंझ्युम झालं म्हणजे किती शिल्लक राहिलं. जर अर्ध्या कंझ्युम झालेलं इक्वेशन जर हे असेल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय 2, तर शिल्लक राहिलेलं सुद्धा इक्वेशन तितकंच असेल. अर्ध कंझ्युम झालं म्हणजे अर्ध शिल्लक आहे. मीन्स the concentration of AT is equal to concentration A0 divided by the 2. Substitute these value in this first equation. याला इक्वेशन नंबर फर्स्ट लिहा. काय येईल इक्वेशन, k is equal to 2.303 divided by t ची व्हॅल्यू काय येईल, हाफ टाइम log base 10 initial concentration of A0 divided remains concentration ची व्हॅल्यू काय
H0/2. H0 is a cancel. Then the equation becomes K is equal to 2.303 half time log base 10 into 2. आता हा डिनोमिनेटर मध्ये असणारा 2 वरती काय येईल, न्यूमरेटरला येईल म्हणून मल्टिप्लिकेशन मध्ये लिहा. Then equation again becomes K is equal to 2.303 upon half time log base 10. आता log base 10 ची व्हॅल्यू लॉग मध्ये जर बघितलं तर 20 चा 0 मध्ये जर लॉग बघितला काय आलं, कॅरेक्टरिस्टिक इथं दोन एकच कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणजे 0.20 चा 0 मध्ये लॉग किती 3010. ही व्हॅल्यू कशी आली, आपण काय केलं 20 चा लॉग 0 मध्ये बघितला, 20 चा लॉग काय 3010 आणि इथं 2 आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक एकच आहे. 1 - 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती आली 0 आली. आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल K is equal to 0.693 divided by T/2 or T/2 is equal to 0.693 upon K. This is the half life of first order reaction. आता मग याला इक्वेशन नंबर 3 द्या, याला इक्वेशन फर्स्ट, याला इक्वेशन 2 द्या. मग आता या इक्वेशनच्या आधारे आपण काय सांगू शकतो, फ्रॉम द इक्वेशन 3 we can conclude the half life of first order reaction is independent of the concentration of the reactant. The equation 3 shows that the half life of first order reaction is the independent of the concentration of reactant. म्हणजे जसं फर्स्ट ऑर्डरची कंप्लीट रिॲक्शनचा जो रेट आहे तर तो कशावर डिपेंड्स आहे, आपण सुरुवातीला सांगितले the rate of reaction is depending on the concentration of reactant. एकूण रिॲक्टंटचा रेट हा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे, पण अर्ध्या रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही. का नाही, कारण मी आत्ताच सुरुवातीला सांगितलं द रेट ऑफ द रिॲक्शन इन अ बिगिनिंग स्टेज इज फास्टर अँड देन इट बिकम्स द स्लो. म्हणजे सुरुवातीचा जो रेट आहे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कंज्यूम होण्याचा तो काय होतो एकदम फास्ट असतो. म्हणजे समजा एखाद्या रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी जर समजा 20 सेकंद लागत असतील, कंप्लीट होण्यासाठी 20 सेकंद लागत असतील तर याचा अर्थ असा नाही की 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन हे स्टेप बाय स्टेपला तितक्याच स्पीडनं कंज्यूम होत असेल तर 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन मधलं 0.5 मोलार कॉन्सन्ट्रेशन हे सुरुवातीला 3 सेकंदामध्ये सुद्धा कंज्यूम झालेलं असेल. मग जर समजा 0.5 मोलार इतकं अर्ध कॉन्सन्ट्रेशन जर 3 सेकंदामध्ये जर कंज्यूम झालं तर टोटल रिॲक्शन किती सेकंदामध्ये व्हायला पाहिजे, 6 सेकंदामध्ये व्हायला पाहिजे ह्या रिॲक्शनच्या स्पीडनं बघितलं तर. पण तसं होतं का, नाही. तर रिक्वायर्ड टायमिंग किती आहे 20 सेकंद आहे. किंवा आता मी एक्झाम्पल सांगितलं 8 सेकंदामध्ये काय झालं 0.5 मोलार इतकं कॉन्सन्ट्रेशन कंज्यूम झालं, मग टोटल रिॲक्शन किती सेकंदामध्ये व्हायला पाहिजे 16 सेकंदामध्ये व्हायला पाहिजे, पण रिक्वायर्ड टायमिंग किती आहे 20 सेकंद आहे. म्हणजेच याचा अर्थ सुरुवातीला जेवढं कॉन्सन्ट्रेशन जितक्या स्पीडनं कंज्यूम होतं तितकी स्पीड ही शेवटपर्यंत राहत नाही. म्हणजे आपण हाफ लाईफ एखाद्या रिॲक्शनचा अर्धा टायमिंग काढला किंवा हाफ टाइम डिटरमाइन केला तर त्याच्यावरनं आपण संपूर्ण रिॲक्शनचा रेट सांगू शकत नाही. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ मेथडनंच त्या रिॲक्शनचा रेट काढावा लागेल. म्हणून आता या इक्वेशनमध्ये बघा रेट कॉन्स्टंट आहे, टायमिंग आहे, पण तुम्हाला इथं कुठं कॉन्सन्ट्रेशन दिसायलंय का, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन पण नाही आणि रिमेन्स कॉन्सन्ट्रेशन पण नाही. म्हणजेच याचा अर्थ द इक्वेशन 3 shows that the half life of first order reaction is independent of the concentration of reactant. म्हणजे हाफ लाईफ ही रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही.
इतकंच या डेरिव्हेशनवरून आपल्याला इथं सांगायचं.